Hello friends, in today's video we are going to discuss the lesson Voyaging Towards Excellence line by line. In the last lecture we have discussed about the writer of this lesson Achyut Godbole and icebreakers. Let's begin the lesson line by line. Writer says, I had a very simple upbringing. माझं जे संगोपन होतं ते अतिशय साध्या पद्धतीनं झालेलं होतं. वी वेअर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आवर फॅमिली वॉज अ मिडल क्लास फॅमिली. आमचं जे कुटुंब होतं ते मध्यमवर्गीय होतं आणि त्यातल्या त्यात पण लोअर मिडल क्लास होतं. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इव्हन हॅव बेसिक अमेनिटीज. अमेनिटीज म्हणजे सुविधा, बेसिक अमेनिटीज म्हणजेच मूलभूत सुविधा. लेखक म्हणतात आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस, आमचं जे 300 स्क्वेअर फीटचं घर होतं या घरामध्ये नॉट इव्हन हॅव बेसिक अमेनिटीज सच ॲज अ फॅन, अ रेफ्रिजरेटर, अ गीझर, अ डायनिंग टेबल ऑर अ गॅस स्टोव्ह. जे आमच्या घरामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यापैकी फॅन, रेफ्रिजरेटर, गीझर, डायनिंग टेबल, गॅस स्टोव्ह, गॅसची शेगडीसुद्धा नव्हती. लिव्ह अलोन, अँड एअर कंडिशनर ऑर अ कार. आणि या मूलभूत सुविधाच नसल्यामुळे AC एअर कंडिशनर आणि कार असण्याचा काही प्रश्नच नव्हता. It was only when I entered the college that I got a watch. जेव्हा मी कॉलेजला प्रवेश घेतला 11वीमध्ये समजूयात आपण, तेव्हाच मला रिस्ट वॉच मनगटी घड्याळ मिळालं. अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव्ह ॲट होम. डायनिंग टेबल आणि गॅसची शेगडी तेव्हा आमच्या घरी आली. म्हणजे आमचं जे कुटुंब होतं अ लोअर मिडल क्लास फॅमिली होती. नेव्हरदलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहुड. असं असलं तरी माझं जे बालपण होतं हे सांस्कृतिकदृष्ट्या कल्चरली अतिशय समृद्ध अशा प्रकारचं होतं. व्हाय हॅड द रायटर कॉल्ड हिज चाइल्डहुड ॲज अ रिच वन. का बरं लेखकाने आपल्या बालपणाला रिच म्हटलेलं आहे, समृद्ध म्हटलेलं आहे ते नंतर आपल्या लक्षात येईल खालच्या काही लाईन्समधून. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज्ड टू व्हिजिट आवर होम अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. लेखक अच्युत गोडबोले या ठिकाणी म्हणतात की विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट अशा प्रकारचे लोक, एवढे मोठे मोठे कवी व्हिजिट आवर होम आमच्या घरी येत असत. आमच्या वडिलाबरोबर, माझ्या वडिलाबरोबर ते गप्पा मारत असत. फॉर आवर्स अँड आवर्स, तासनतास ते गप्पा मारायचे. व्हॉट इज द टॉपिक ऑफ दिअर डिस्कशन? कोणत्या विषयावरती? अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. आणि ते मराठी आणि इंग्रजीतील ज्या काही कविता आहेत, जे काही साहित्य आहे त्या कवितेबद्दल ते चर्चा करायचे. मराठी आणि इंग्रजीतील कवितेबद्दल ते चर्चा करायचे. दे यूज्ड टू टॉक अबाउट केशवसूत, मार्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकिन्स अँड थॉमस हार्डे. ऑल दीज आर व्हेरी पॉप्युलर पोएट्स. हे सर्वजण अतिशय प्रसिद्ध असे कवी आहेत आणि या सर्व कवींची चर्चा ते आमच्या घरी येऊन करायचे. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड दिअर डिस्कशन इन डेप्थ. आणि त्यांची जी चर्चा आहे ती चर्चा मला तेवढी काही समजत नव्हती. बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. परंतु
ती जी चर्चा त्यांच्यामध्ये व्हायची ती चर्चा मला इमेन्सली इम्प्रेस करायची, अत्यंत प्रभावी करायची. त्या चर्चेतून मी अतिशय प्रभावी होत होतो. वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज विजिट आवर प्लेस. आणि हे सर्व मोठे मोठे लोक, कुमार गंधर्व असतील, भीमसेन जोशी असतील, पंडित जसराज असतील, ते नेहमी आमच्या घरी येत असत. अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक. ते सर्व गायक आहेत, मोठे कलाकार आहेत, आर्टिस्ट्स आहेत, आणि ते सर्वजण इंडियन म्युझिकची चर्चा करायचे टिल लेट नाईट ऑर समटाईम्स डाऊन. आणि गप्पा एवढ्या रंगायच्या की कधी कधी रात्रभर पण गप्पा रंगायच्या, कधी कधी पहाटेपर्यंत पण गप्पा चालायच्या. दिस इज हाऊ अँड व्हाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि या सर्व गोष्टीमुळेच शालेय जीवनामध्ये माझा लिटरेचर, साहित्य आणि म्युझिक, संगीत यामधला जी आवड आहे ती आवड वाढत गेली, डेव्हलप होत गेली. आय डिड नॉट अँड इवन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. त्यावेळी सुद्धा आणि आजसुद्धा मला संगीताचं शास्त्र काही समजलेलं नाही. बट आय बिगॅन टू लव इट ट्रिमेंडसली सिन्स देन. त्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर मला म्युझिक, पोएट्री, लिटरेचर यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आवड निर्माण झाली. आय बिगॅन टू लव, मला ते सर्व आवडू लागलं. मोस्ट ऑफ द टाइम्स द टॉपिक्स ऑफ डिस्कशन ॲट आवर होम वेर अबाउट म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग, स्कल्पचर एक्सेट्रा. आणि विविध विषयावरती, टॉपिकवरती, घटकावरती आमच्या घरामध्ये चर्चा चालायच्या. व्हॉट वेअर द टॉपिक्स ऑफ डिस्कशन? त्यामध्ये म्युझिक असायचं, लिटरेचर असायचं, पेंटिंग असायचं, स्कल्पचर म्हणजे शिल्पकला इत्यादी डिफरंट टॉपिकवरती चर्चा व्हायची. आय कुड लिसन टू द डिस्कशन अबाउट वन गोग, विन्सेंट व्हॅन गोग, अ डच पेंटर. आणि मग आमच्या घरामध्ये चर्चा चालायची. आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट विन्सेंट व्हॅन गोग, अ डच पेंटर, मोझार्ट, Wolfgang Amadeus Mozart, a composer, and Michelangelo, Italian sculptor, painter, architect and poet. आमच्या घरामध्ये अशा लोकांविषयी पण चर्चा चालायची. It was because of such a milieu around me that I had a firm belief, which I still hold, that all arts are equal. आणि मग माझ्या भोवतालचं हे जे सामाजिक वातावरण होतं त्यामुळे आय हॅड अ फर्म बिलीफ, माझा असा ठाम विश्वास झाला की ऑल आर्ट्स आर इक्वल. सर्व ज्या कला आहेत, मग लिटरेचर असेल, म्युझिक असेल, पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, या ज्या सर्व कला आहेत या सर्व कला समान आहेत. इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन आवर लाईव्ज दॅन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण सायन्स, टेक्नॉलॉजी यालाच अधिक महत्त्व देतो, परंतु हे सर्व विषय, सर्व कला या समान आहेत. I had learnt from my childhood that money does not mean everything in life. आणि learnt from my childhood, मी माझ्या बालपणापासूनच शिकलेलो आहे की मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. पैसा म्हणजेच सर्वस्व
असं काही नाही. म्हणजे सम पीपल गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू मनी. काही लोक हे पैशाला खूप महत्त्व देतात. अकॉर्डिंग टू मी मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. लेखक म्हणतात जीवनामध्ये पैसा म्हणजेच सर्वस्व नव्हे. इट इज नेसेसरी. यस, इट इज नेसेसरी. पैसा हा आवश्यक आहे. बट इफ ॲट ऑल देअर इज समथिंग विच इनरिचेस आवर लाईव्स. पैशापेक्षा सुद्धा असं काही आहे की जे आपल्या जीवनाला समृद्ध बनवतं. अँड पुट्स मिनिंग टू आवर एक्झिस्टन्स. आणि आपल्या अस्तित्वाला ते अर्थपूर्ण बनवतं. आणि ती गोष्ट म्हणजे आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. म्हणजे पैसा तर आवश्यक आहेच, परंतु पैशासोबतच आपल्या जगण्याला जे गोष्ट इनरिच करते, समृद्ध करते, ती म्हणजे आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर. दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा नाही की मला सायन्स आणि मॅथमॅटिक आवडत नाही. इन फॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट्स. खरं पाहायला गेलं तर मला हे दोन्हीही सब्जेक्ट्स खूप आवडतात. हाऊएव्हर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन्स. आणि या दोन्हीही विषयांचा अभ्यास मी फक्त परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी करत नाही. आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन्स. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. म्हणजे inherent म्हणजेच existing in something as permanent, म्हणजे मूळचा. I used to study these subjects. या विषयाचा मी अभ्यास करतो. कशासाठी? फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरंट ब्युटी. कोणत्याही विषयाचा मी अभ्यास करतो ते त्यामध्ये असलेली जी इनहेरंट मूळचं सौंदर्य जे आहे त्यामुळे. नॉट गेटिंग मॅक्झिमम मार्क्स. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल. मला न्यूटनचा गतीचा सिद्धांत खूप आवडतो. अँड पायथागोरियन थेरम इलिगंट. इलिगंट मीन्स ग्रेसफुल, मोहक. आणि पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा मला खूप मोहक वाटतो. आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड वेन आय वॉज इन द 7th. जेव्हा मी 7वीला होतो तेव्हा मी 9वीच्या वर्गाचे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम्स सोडवत होतो. नॉट टू शो ऑफ. मला यामधून काही वेगळं दाखवायचं नव्हतं. आय डोंट वॉन्ट टू शो दॅट हाऊ स्मार्ट अँड इंटेलिजंट आय ॲम. याच्यामधून मी किती हुशार आहे हे दाखवायचं नव्हतं. बट जस्ट बिकॉज आय यूज्ड टू गेट इन्व्हॉल्व्ड इन सॉल्विंग देम. कारण ते सोडवण्यामध्ये मी इन्व्हॉल्व होतो. आय कॅन सॉल्व देम सो आय ट्राय. मी ते सोडवू शकत होतो म्हणून मी ते सोडवत होतो. आय यूज्ड टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग. आय यूज्ड टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग. मला समस्या सोडवायला आवडतात. प्रॉब्लेम्स, फिजिक्सचा मॅथमॅटिक्सचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवायला आवडतो. and used to enjoy finding out the most elegant method of solving them. आणि या प्रॉब्लेम्स, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असेल किंवा सायन्सचा प्रॉब्लेम असेल,
I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant methods of solving them. आणि मी नवनवीन पद्धती प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या नवनवीन पद्धती फाइंड आउट करत होतो, शोधत होतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रॉब्लेम्स सोडवण्याचा एन्जॉय मी घेत होतो. ऑब्वियसली these problems were not a part of the curriculum. नक्कीच हे जे काय प्रॉब्लेम्स होते 9वीचे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत नॉट पार्ट ऑफ द करिक्युलम, हे माझ्या अभ्यासक्रमाचे पार्ट नव्हते. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. This attitude of looking beyond marks or examinations, म्हणजे गुणांच्या पलीकडे, परीक्षेच्या पलीकडे पाहण्याचा हा जो माझा ॲटिट्यूड, दृष्टिकोन आहे, अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम, आणि कोणतंही आव्हानात्मक समस्या सोडवण्याचा जो आनंद आहे, टू सीक म्हणजे शोधणे, जॉय आनंद, इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम, कोणतीही समस्या, आव्हानात्मक समस्या सोडवण्याची जो आनंद आहे, हेल्प्ड मी टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, माझ्यामध्ये एक दृष्टिकोन निर्माण केला. कोणता? प्रॉब्लेम सॉल्विंगचा. विच केम हँडी when I appeared for my IIT entrance. आणि या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. केव्हा? आय अपियर्ड फॉर माय IIT एंट्रन्स, JEE एक्झाम, एंट्रन्स एक्झाम जी आहे, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेत असताना, अपियर होत असताना, त्या ठिकाणची एंट्रन्स एक्झाम देताना हे ॲटिट्यूड हेल्प्ड मी. बिकॉज this exam is completely based on your problem solving ability. ही जी एक्झाम आहे ही पूर्णपणे कशावरती डिपेंड आहे, बेस आहे? युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, तुमची गणित सोडवण्याची जी क्षमता आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी जी आहे, अँड द ॲबिलिटी टू थिंक नॉट ओनली लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली. हे प्रश्न सोडवत असताना तुम्ही तार्किकच फक्त विचार करायचा नाही, तर तार्किक विचार करत असताना तो विचार कसा असला पाहिजे? क्विक अँड रॅपिडली, खूप लवकर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. अँड धिस प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड हेल्प्ड मी अ लॉट इन when I appeared for my IIT entrance exam. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations. मला मॅथमॅटिकमध्ये प्रत्येक वर्षी 100 पैकी 100 गुण मिळत होते. That I appeared for from my first standard until IIT, bearing only a few times. म्हणजे पहिलीपासून IITच्या एक्झामपर्यंत सर्व वर्षी, प्रत्येक वर्षी काही अपवाद वगळता प्रत्येक वर्षी आय स्कोर्ड 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स. आय स्टूड 16th इन द SSC बोर्ड. 10वीला मी बोर्डामध्ये 16वा आलो. At that time, this examination was for the whole of Maharashtra, including Nagpur. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून, म्हणजे नागपूर हा सुद्धा प्रांत, विदर्भ सुद्धा तेव्हा महाराष्ट्राचाच, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून मी 10वी बोर्डामध्ये 16वा आलो होतो. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट्स पुट टुगेदर. आणि विद्यापीठामध्ये सुद्धा मी फर्स्ट आलो होतो. दोज डेज you could get an admissions into IIT
without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. आणि तेव्हा जर तुम्ही विद्यापीठातून फर्स्ट रँकने पास झालेले असाल तर you could get an admission into IIT without the entrance test. तुम्ही प्रवेश परीक्षेशिवाय IITला अपियर होऊ शकत होतात. जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँकर असाल तर एंट्रन्स एक्झाम शिवाय तुम्ही IITला अपियर होऊ शकत होतात. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT. आणि म्हणून मी फर्स्ट रँकर होतो आणि म्हणून मला IIT साठीची एंट्रन्स एक्झाम देण्याची आवश्यकता नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. परंतु सोलापूरमध्ये मला याबद्दल कोणीही सांगितलं नाही. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट धिस रूल. मला शंकाच आहे की सोलापूरमध्ये या नियमाबद्दल कोणालाही माहीत होतं की नाही. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. माहीत नसल्यामुळे मी एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये आय सेक्युअर्ड अ व्हेरी गुड रँक इन द सेम. मला त्यामध्ये सुद्धा चांगल्या रँकनी मी पास झालो. I was quite happy getting into IIT. Okay. I was quite happy getting into IIT. आणि आता IITमध्ये मला प्रवेश मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. परंतु माझा हा जो आनंद आहे तो कसा होता? शॉर्ट लिव्ड होता, अल्पसाच होता, अल्प काळासाठीचा होता. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरेड. म्हणजे सोलापूरमध्ये मी 3 मजली इमारती पाहिल्या, 2 मजली 3 मजली इमारती पाहिल्या. मुंबई हाऊएव्हर वॉज फुल ऑफ स्काय स्क्रॅपर्स. परंतु मुंबईमध्ये मी गगनचुंबी अशा इमारती पाहिल्या, खूपच उंच उंच इमारती मी पाहिल्या. ॲट IIT most of the students and professors used to converse in English. मुंबईमध्ये IITला प्रवेश घेतल्यानंतर मोस्ट स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स, बरेच प्रोफेसर्स विद्यार्थी, दे कम्युनिकेट इन टू इंग्लिश विथ ईच अदर. ते एकमेकाशी इंग्रजीमध्ये बोलत. वेअर ॲज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. आणि माझी इंग्रजी ही कच्ची होती. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. माझं पूर्ण शिक्षण जे आहे इंटू मराठी माध्यमामध्ये झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. माझी इंग्रजी बोलणं जे होतं ते पॅथेटिक होतं, कीव येण्याजोगं होतं, दयनीय होतं. नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅबलरी. शब्दसंग्रह माझा वीक होता, त्याचबरोबर माय प्रोनन्सिएशन अल्सो वॉज टेरिबल अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट. म्हणजे माझी जी स्पोकन इंग्लिश होती ती पॅथेटिक होती, दयनीय होती. व्होकॅबलरी ही व्हेरी वीक होती. त्याचबरोबर प्रोनन्सिएशन जे होतं वॉज व्हेरी टेरिबल, ओबडधोबड अशा प्रकारचं होतं, किंवा चांगलं प्रोनन्सिएशन, प्रॉपर प्रोनन्सिएशन काय नव्हतं. उच्चार हे माझे व्यवस्थित नव्हते.
माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस, रचना जी होती इंग्रजी वाक्यांची ही व्यवस्थित नव्हती. ड्यू टू ऑल धिस, आणि या सर्व गोष्टीमुळे आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली, मला मुंबईमध्ये आणि खास करून IIT एकाकी वाटू लागलं. and terrified in Mumbai in general and IIT in particular. I had developed an inferiority complex. Inferiority म्हणजेच न्यूनगंड, माझ्यामध्ये या सर्व गोष्टींचा न्यूनगंड निर्माण झाला. and wanted to run away from IIT and even Mumbai. आणि मला असं वाटू लागलं की आपण IIT सोडून द्यावं, मुंबई पण सोडून द्यावं आणि IIT मुंबई सोडून बॅक टू पॅव्हिलियन, बॅक टू होम, सोलापूरला परत यावं अशी माझी मानसिकता झाली होती. ओके, वी विल स्टॉप हिअर, कंटिन्यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.